मुलांना माझं मुलांचं गळं आणि हात तुटलं. जर मी शाळेत जायची तर मागचं लोक म्हणजे पाहिजे काय सांगतात मुलांना, सर माझ्याशी विचार घ्या. तर पहा माझे विचार देण्यासाठी मी माझं गाव लिंबा सकाळी येत होती, उपाटी येत होती, एकटी सापडत नव्हती तर, आणि माझ्या गाणी मागचं लोक काय सांगणार आहे. ते मला दारापासून ते लोक 4 वाजेपर्यंत ठेवत होते. मी एका गावात आणि मग 4 वाजले या नाही आता मुलं हसत होते. आम्हाला तर वाटवा काय सांगायला पाहिजे. तर मुलांना कोणाचा आमचं कोणी घेतला नाही. जीवनात कोणाला कमी नको नका. कारण हे पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, किंपाय मोठा हो आणि नका त्याला काही येत नाही. म्हणून कोणाला कमी लेखू नका, कोणाचा अंतर आहे, कोण कुठे आहे म्हणून. पहा मी रात्रीच्या महिला शिकवत होती. कारण ज्यावेळेस मी शेतकरी महिलांचे, शेतकरी लोक गरिबांच्या महिलांचे 20 किलो शेंगा आणतात, 15 किलो मांडत होती. मी मांडत होती 20 किलो कापूस 10 किलो मांडत होती. कारण होणार काय मी भांडत होती. आमच्या भावाला सगळ्यात माहीत आहे. तर त्या काळामध्ये लोक काय करत होते, तिला कामाला पाठवू नका, येऊ नका बाई. मी पाठवत राहते म्हणून मी कला हाती घेतली. आणि मग रात्रीच्या बाहेर शिकवल्या मी 97 मध्ये. कुणाच्या घरामध्ये दिवाळ मी रात्रीच्या बाहेर शिकवल्या. आणि त्या बाहेर शिकवत असताना मी कार्यक्रमाला गेल्यावर समाजकंटकाने माझं घरच पेटून गेलं. मुलाचे कपडे घर राखवामुळे गेले पुरातलं घरी आली पाहिजे. ज्यांना माहीत झालं ते गेली रिपोर्टर. गाडीवर कोण लोक आले आणि म्हणत एक बाई समाज कार्य करते आणि दिसून गेलं. तर त्या काळामध्ये मला समाज कल्याणचे आमचे वकील मला पेटचा दिला. बाबासाहेब नगरांनी मला घरकुल बांधून दिलं. पहा हे बाई काम करत नाही असे काय पाहिजे का म्हणून कोणाला कमी लेखू नका. आणि आज माझा घरी भाऊ गेला 4-5 लाखाची गाडी आहे, कार आहे आणि कार फिरते विमानाने गेली आणि ते बाय आता पाकळा म्हणून मी कोणाला तर जीवनात नाही. मी कार्यक्रमाला गेल्यावर मी गाणी म्हणत होती. तर काय आहे कोणाला काय येतं आणि आधी पिक्चरचे गाणे म्हणा मी डोक बरोबर फूल मागू ना बहार मागू कोणाला वाटायला माझी पिक्चरचे गाणे थोडं सांगायचे. आणि मुलांना मला फार आवडते. पण देवाला विनंती करा आपली विनंती काय करायची आहे. काय सांगू देवा मी काय मागू, काय सांगू देवा मी काय मागू. विचार नको सुविचार मागू.
रे